गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह परिसरात गुन्हेगारीच्या क्षेत्रांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं। याच पार्श्वभूमीवर आज शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाईची सूचना नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्या। त्यानुसार एक अनोळखी इसम रिव्हॉल्वर एअरगन घेण्यासाठी आला असता त्याने हातातून रिव्हॉल्वर एअरगन बळजबरीने हिसकावून फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्हीची पाहणी केली असता एक संशयित एअरगन घेऊन फरार होताना आढळून आला होता। याबाबत गणेश 2 चे पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, पोलीस अंमलदार संजय पोटिंदे यांना एक संशयित मेट्रो मॉलकडून रस्त्याने येणार असून त्याच्याकडे एक पिस्टल असल्याची गोपनीय माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मेट्रो मॉल चौफुलीजवळून एका संशयितास ताब्यात घेतला। गोविंद पारधी या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने बनावट आधार कार्डच्या द्वारे बंदूक खरेदी करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली। पाहुयात ते काय म्हणाले। प्रकार असा होता की नाशिक शहरातल्या उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत एक बंदूक घर आहे, सिंग बंदूक घर म्हणून फेम टाकीजच्या समोर। तिथं एक इसम बंदूक घेण्याच्या उद्देशाने गेला। त्याने बंदूक तिथून बघता बघता हिसकून घेऊन पळून गेला होता। त्या ठिकाणी त्याने एक आधार कार्ड दिलेलं होतं। त्या आधार कार्ड दिलेलं आणि बंदूक चोरी याच्यावर उपनगर पोलीस ठाण्याकडे गुन्हा रजिस्टर दाखल त्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता। तो गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण सर व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी श्री हेमंत तोडकर यांनी आम्हाला आदेशित आणि मार्गदर्शन केलं होतं की या गुन्ह्यामध्ये आपल्याला छडा लावायचा या गुन्ह्याचा आणि आरोपी शोधायचा आहे। त्या दृष्टिकोनातून मी स्वतः API समाधान हिरे, माझ्यासोबत GPSI गांगुर्डे, ASI गांगुर्डे, हवालदार पोटिंदे, नितीन फुलमाळी, पोटिंदे आणि महाजन अशांची टीम करून आम्ही सदर इसमाचा शोध घेत असताना शोध कसा घ्यायचा तर ते CCTV फुटेज या आधारातून CCTV फुटेजच्या आधारातून आम्ही त्याचा माग काढला तर प्रॉपर डायरेक्शन आम्हाला मिळत गेली आणि CCTV फुटेजवरनं शोधता शोधता आमच्याकडील पोलीस हवालदार पोलीस शिपाई पोटिंदे आणि GPSI गांगुर्डे यांना माहिती मिळाली की असं ज्या ठिकाणी ती चोरी झालेली आहे तर चोरी करणारा इसम त्याचं नाव वगैरे आम्हाला कळालं। त्याप्रमाणे आम्ही प्लॅनिंग केला आणि उपनगर हद्दीतच त्याला प्लॅनिंग करून आम्ही ताब्यात घेतला। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जे चोरीस गेलेलं रिव्हॉल्वर होतं, जे एअर रिव्हॉल्वर होतं, तर रिव्हॉल्वर आम्हाला त्याच्याकडनं ॲज इट इज ते मिळालं। त्यासोबत छर्याच्या गोळ्या त्याच्यात टाकणाऱ्या हा सर्व मुद्देमाल आम्ही हस्तगत केला। बॅगेची जडती घेतली असता त्याच्याकडे एक आधार कार्ड देखील मिळून आलं, जे आधार कार्ड त्याने तिथं बनावट आधार कार्ड तिथं दिलं होतं। त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्याने सांगितलं की ही गन चोरी करण्याचा उद्देश म्हणजे त्याला नाशिक शहरातील विविध ठिकाणी त्याने सोनार व्यावसायिकांची दुकानं त्याने पाहणी केलेली होती, त्याची त्याने रेकी केलेली होती। तर त्या ठिकाणी या गनचा धाक दाखवून त्यांना लुटण्याचा त्याचा प्लॅनिंग होता। त्या लुटीसाठी त्याने हा प्रकार केल्याचं समोर आलेला आहे। तर तो आधार कार्ड अगदी बरोबर आहे। त्याने तो आता MA चा स्टुडंट आहे। त्याने आधार कार्ड जे आहे स्टोलन आधार कार्ड म्हणून गुगलला टाकलं, ते आपण त्याच्याकडनं प्रात्यक्षिक पण करून घेतलेलं आहे। गुगलला टाकल्यानंतर एक आधार कार्ड आलं, त्याच्या वयाचं समवयस्क आधार कार्ड त्याने डाउनलोड केलं, त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि AI च्या माध्यमातून त्याने त्याचा फोटो त्या जे ओरिजिनल आधार कार्ड होतं त्या इसमाच्या फोटोवर त्याने त्याचा स्वतःचा फोटो पेस्ट केला, पण नाव ऍड्रेस वगैरे ते डुप्लिकेट जे जुन्या माणसाचं होतं असंच होतं। असं ते डुप्लिकेशन केलेलं आहे त्याने। सोनाराच्या दुकानाची रेकी कशी केली? त्याने गुगलचाच वापर केला होता। नाशिक शहरातले त्याने सोनार व्यावसायिकांचे दुकानं बघितले, सराफ व्यावसायिकांचे दुकानं बघितले आणि त्याचे स्क्रीनशॉट त्याने घेऊन ठेवलेले होते गुगलच्या माध्यमातूनच। तिथं कसं जायचं, काय करायचं आणि त्या दुकानाचं रेकी आजूबाजूला काय आहे काय नाही त्याच्यावर काही तसा अभिलेखाचा बघितला तर अभिलेखावर तो अजून रेकॉर्डवर आलेला नाहीये। ही चोरी करण्यामागे त्याचं जे आहे सोनार व्यावसायिकांना लुटणं हा त्याचा मेन उद्देश होता। हा आता MA इकॉनॉमिक्सला तो आहे। पैशासाठी करत होता, पैशाची गरज होती काय? गरज असं समोर आलं नाही, पण त्याचा उद्देश हा गुन्हेगारी लुटीचा होता। सदरची कारवाई पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, पोलीस अंमलदार संजय पोटिंदे, पोलीस अंमलदार प्रकाश महाजन यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।